नमस्कार मित्रांनो, हा आहे सोलर डायरेक्ट इन्व्हर्टर आणि हा जोडलेला आहे शेतकऱ्याच्या शेतातील सोलर पॅनलला. आणि बघा या ठिकाणी सोलरवर डायरेक्ट घरचा लोड चालवण्यासाठी बऱ्याच शेतकरी बांधवांची अशी मागणी होती की आम्हाला लाईव्ह डेमो दाखवा. तर आता हा लाईव्ह डेमो मी तुमच्यासाठी खास करून दाखवत आहे. आणि हा लाईव्ह डेमो पहा मित्रांनो, की जेणेकरून या ठिकाणी सोलरवर आता 2 पीसी 3 प्रिंटर 6 फॅन 1 कूलर 16 CCTV कॅमेरा असं सगळं प्रकारचं लोड या ठिकाणी हा सोलर डायरेक्ट इन्व्हर्टर या ठिकाणी चालवत आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे विविध सोलर डायरेक्ट इन्व्हर्टर आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं की संध्याकाळी आपली मोटर ग्रिडवर चालवण्यासाठी, लाईटीवर चालवण्यासाठी सोलर झाल्यानंतर हा फॅन चालू झालेला आहे बघा. या ठिकाणी डायरेक्ट हा जो इन्व्हर्टर तुम्ही पाहत आहात, हा इन्व्हर्टर या ठिकाणी तुम्ही जोडू शकता, बॅटरी जोडू शकता, म्हणजे संध्याकाळी सुद्धा तुम्हाला लोड तुम्ही चालवू शकता. हा फॅन चालू झालेला आहे बघा. तर दुसरा ह्या पीसी चालू झालेला आहे बघा. तर अशा पद्धतीचं तुम्हाला जर मशीन पाहिजे असेल तर आमच्याकडे लिथियम बॅटरी, लीड ॲसिड बॅटरी, त्यानंतर सोलर इन्व्हर्टरमध्ये तुम्हाला 1 केव्ही पासून ते 3-3.5 केव्ही पर्यंत ऑन ग्रिड, ऑफ ग्रिड, हायब्रिड ह्या सर्व प्रकारचे इन्व्हर्टर, बॅटरी सगळे उपलब्ध आहे. अगोदर आम्हाला ऑर्डर करा. कुठे मिळेल? NK सोलर पंढरपूर या ठिकाणी. तर मित्रांनो, नवनवीन वस्तू आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि ज्या शेतकरी बांधवांना शेतामध्ये घर आहे, एकच सोलर पॅनल ठेवायचा आहे वर आणि खाली थोडासा नॉर्मल लोड चालवायचा आहे, आणि अशासाठी सुद्धा स्मॉल कॉम्बो किट सुद्धा आपण घेऊन येत आहोत, आलेलो आहोत. तर त्यासाठी तुम्हाला गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे, शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी पंढरपूर. तर या ठिकाणी तुम्हाला सर्व मिळेल मित्रांनो. बघा या ठिकाणी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे, की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा फॅन, किती फॅन या ठिकाणी चालवले आहेत, त्याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. प्रत्येक खोलीमध्ये जाऊन कुठली वस्तू चालू करून त्या ठिकाणी दाखवलेली आहे. तर आपण या ठिकाणी पुढच्या खोलीमध्ये प्रवेश करत आहोत. हा सोलर डायरेक्ट इन्व्हर्टर असं काम करतो, की 16 एम्पियरमध्ये तुम्हाला आउटपुट देतो. आणि 230 DCचं AC रूपांतर, म्हणजे आता तुमच्याकडे 6 पॅनल असतील, 9 पॅनल असतील, तर त्याला तुम्ही 450 वॅटच्या माध्यमातून तुम्ही पुढं त्याला करंट देऊ शकता, DC करंट. त्याचं ACचं रूपांतर हा 230 मध्ये AC मध्ये करतो. हा फॅन पण या ठिकाणी चालू आहे. धन्यवाद मित्रांनो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.